गव्हर्नमेंटनं याला रिनोव्हेशन करून एक चांगल्या पद्धतीचं एक म्युझियम बनण्याचं कार्य करावं आणि हा महाराज केसरी जे अप्रतिम व्यक्तिमत्व होता तो महाराज केसरी त्यांचं म्हणजे खितपत त्यांचं आयुष्य गेलं, गरिबीत आयुष्य गेलं, त्यांच्या गदा सुद्धा त्यांना मोडाव्या लागल्या. हे दुर्दैव आहे. जातीनं वडर आयुष्यभर दगडं फोडलीत, सुटकी खांद्यावर घेऊन दगडं फोडण्याचं म्हणजे फार वाईट दिवस. आज एक जय हिंद. माझं नाव हवालदार नारायण सनगर. आज अशा एका व्यक्तीच्या घरी आलेला आहे जो व्यक्ती म्हणजे ज्या पैलवानाच्यावर फार वाईट संकट आलेत आणि 2 वेळा महाराज केसरी होऊन सुद्धा त्यांना त्यांच्या गदा ह्या बँकेमध्ये घाण ठेवावं लागल्या आणि परत त्या गदा मोडून त्यांचं जीवनचरित्र चालवावं लागलं. असे नामांकित पैलवान म्हणजे त्या पैलवानाचं नाव आहे डबल महाराज केसरी लक्ष्मण वडा. 1972-73 महाराज केसरी झाले आणि हसत हसत जाणारा कुस्ती करून परत हसत हसत येणारा पैलवान तर कोण असेल तर लक्ष्मण वडा. आपल्या पाठीमागे त्यांचा फोटो आहे, ते बघू शकताय. शरीर यष्टी कशी असेल आपण विचार करू शकताय. भरपूर पैलवान हे लक्ष्मण वडारांचं नाव काढलं की सांगतात की एक इज्जतदार पैलवान, ज्या पैलवानाला खरंच आदर केला पाहिजे असा पैलवान जर कोण असेल तर लक्ष्मण वडार. आज त्यांचे भाचे बाळासू पवार आपल्या बरोबर आहेत. त्यांच्याकडून थोडंसं त्यांचं बालपण जाणून घ्यायचं आहे आणि तालमीतला इतिहास जो आहे ते पोपट माने म्हणून आहे त्यांच्याकडून जाणून घ्यायचं आहे. ते तालमीमध्ये कुस्त्या खेळायला असायचे आणि लक्ष्मण मामांच्या बरोबर काम केलेले असे व्यक्तित्व आहे. त्यांच्याकडून तो इतिहास जाणून घ्यायचा आहे. तर नमस्कार साहेब, थोडंसं तुमचा परिचय पहिला द्या. तुम्ही कोण? त्यांचे भाचे नाव सांगा तुमचं. पवार, बाळाजी विठ्ठल पवार. ओके. आणि तुम्ही त्यांच्या सान्निध्यात कधीपासून आला काय? तुम्ही लहान असताना लहानपणापासून येत होतो त्यांच्या जवळच होता का? बरं, मग कधी काय त्यांचं म्हणजे कसं असायचं दिनचर्या? त्यांचं एक जन्म गरीब कुटुंबात झालेलं. बरोबर. गरीब कुटुंबात त्यांचं वडील. हा, मग त्यांच्या वडिलांना तुम्हाला बघण्याचा योग आला का? बघितले तुम्ही? वडिलांना बघितलं. त्यांच्या आईला बघितलं. हा बरोबर. ती तुमची मला वाटतं आजीच तुमची. आजीच की. आणि त्यांचं वडील ते आजा. हा बरोबर. म्हणजे एक कधी जायत होते वडील आणि मामा. बरोबर. दगड फोडायला. हा, ते दगड फोडून येऊन केरलेगाव तालीम करत होते. जेव्हा खनिजनं दगड वगैरे फोडून यायचे तेव्हा गावात तालीम करायच्या त्यांचं वय किती होतं काय? मला वाटते 10 वर्ष. 10 वर्ष होतं. बरोबर. मग त्यावेळी ते म्हणजे वडिलांच्या बरोबर काम करून येऊन परत तालमीचं यायचे. मग त्यावेळी त्यांचं म्हणजे कुस्त्या बाहेर मैदानात वगैरे खेळायचे का कधी कुस्त्या? ते मैदानी खेळायचे जायचे होते मैदानाला. मग त्यांच्या कुस्त्या मोठमोठ्या पैलवानाच्या बरोबर झाल्या होत्या. झाल्याच ते. कोण पैलवान? 1972 मराठी मोहन सिंगला. बरोबर. 1973 अकोला. अकोला अधिवेशनाचं मारलं. रघुनाथ पवारला मारलं. 2 वेळा महाराज केसरी झाले. बरोबर. मला एक सांगा, त्याचा स्वभाव कसा होता मामा, तुमच्या मामाचा? स्वभाव असा काय हसायचं? रागीट पण नव्हता. तुम्हाला कधी रागात कधी असं काही कानाखाली मारले असं कधी काही प्रकार झालाय का? कोणाला कधी काही शिवी दिलेलेच नाही. कधी शिवी वगैरे देत नाही? आता पैलवान म्हणजे एवढं धेड देकाड गडी यातनी शिवी दिलेलं नाही, रागीटपणा नाही, कायम असणार. तुम्ही जर काय जर म्हणला तर उलट सुलट काय बोलणार तुम्ही. तुम्ही काय बोलला तरी पण. मला एक सांगा, असं काही किस्सा घडला का तुम्ही बारका असताना तुमच्यातून चूक झाली आणि तुमच्या मामाने तुम्हाला कधी पनिशमेंट सजा दिलेली नाही, रागवलेलं नाही, एखादी कानाखाली मारली नाही, शिवी दिलेली नाही, असं तुम्ही लहान असताना कधी असं त्यांच्यावर कधी जाण्याचा योग आला? जायत होतो तर काय हसत खेळतच, कुठं काय बोलणारच नाही, हसत खेळतच. मग असं कधी झालं का तुमच्या की ते खनिजनं आले, समजा काम करून आले, त्यांना खायला परिस्थिती बेताची होती बरोबर घरची, वडील रोजगार करायचे, कधी अशा हालाकीचे दिवस आले का त्यांच्यावर कुस्ती खेळत असताना की बाबा पैसा नाही जवळ आणि काही अडचणी आल्या, असं कधी झालं का? कुस्ती सोडल्यानंतर हलती. मग त्यांच्या त्यावेळी ह्यांच्या गदा ह्यांच्या जवळच होत्या की मग ह्यांनी कुठं बाहेर कुठं महाराज केसरीच्या असल्यामुळे कुठं बाहेरून त्यांना मदत मिळाली? कुस्ती त्यावेळी सोडली त्यावेळी पोटासाठी काहीतरी गदा मोडल्या. पण ते राहून दे, पण महाराज केसरी असल्यामुळे कुणी मदत केली नाही का यांना? नाही ना, ते नाही केली. म्हणजे महाराज केसरी झालं तर एका महाराज केसरी आज सिकंदर शेख महाराज केसरी झाला, करोड रुपये मिळवले, पण हा व्यक्ती डबल महाराज केसरी झाला आणि स्वतःच्या गदा मोडाव्या लागल्या. हा ही दुर्दैव आहे. ऍक्च्युली हे सांगण्याचं कारण असं की हे दुर्दैव आहे.
म्हणजे जो मागत नाही त्याला काहीच कोण देत नाही, जो मागतो त्याला भरपूर काही देतात. मला असं म्हणायचं नाही की अशा लोकांसाठी पण काहीतरी योगदान दिलं पाहिजे. आज त्यांचं घर आहे, पडकं आहे, आज उद्या कधी पण पडू शकतं. जर मोठा पाऊस आला तर हे घर पडू शकतंय. मग हे डबल महाराज केसरीचं घर कसं असलं पाहिजे हे तर मी म्हणतोय एक म्युझियम असलं झालं पाहिजे या घरामध्ये. त्यांचे फोटो, त्यांच्या गदा किंवा त्यांचं काही फोटो असते ते फोटो लावले पाहिजे. हे गावातील लोकांनी म्हणजे ऊर्जास्थान आहे आजी जागा, कारण ते तिथं आले होते ते एका कुंडीमध्ये त्यांनी आपलं गोठी खाल्ली असणार, थंडाई मारून खाल्ली असणार, पिले असणार, अशी व्यक्तित्व म्हणजे लक्ष्मी वडा. मला एक सांगा, त्यांचे वडील जे होते त्यांचा स्वभाव कसा होता तुमच्या आजोबांचा? ताकद अपार. वडिला आजोबांना त्यांची तब्येत अशीच होती का? म्हणजे त्यांच्या मुलगासाठी तब्येत मुळातच तब्येत चांगली होती. तब्येत चांगला असं होतं. मग ते कधी तुम्ही ज्योतिबा तुम्हाला कधी जाण्याचा योग आला का? कधी कामावर जायचं? मग कसं काय काम, खालील काय काम असायचं त्यांचं? सुट्टी दगड फोडायची, सुट्टी ताकद आपण दगडच फोडायची. मग दिवसाला कधी असं एखादा ट्रॅक्टर फोडायची का? ट्रक भरून ते काय ते चौकटी, हा कमरे चौकट असं काढत होती. बर, दगडात आणि ट्रक भरून. आणि मग तुम्ही असं कधी ह्यांना बघितलंय का तुम्ही की त्याने दगड उचलून ट्रकात भरलेली अशी मोठ्या मोठ्या फाडी धरणार नाही असं भरणार? एवढी ताकद होती एवढा उचलायचा दगड? भयानक टाकले. 100-500 किलोचा दगड असणार तो. ते नव्हते तसं नाही, ते फोडून उचललं. हा, फोडतेच की, तरी पण वजन जास्तच की होते. वजन मध्ये ते फोडून हे करून का नाही, फाडी करून ते देणार. बरोबर. दगड चुटकीनं फोडायला लागतं. बरं, मला एक सांगा, ह्यांनी जेव्हा महाराज केसरी घेतली आणि इथं गावात आले तेव्हा ह्यांचं काय गावात मिरवणूक वगैरे काढली ती काय? काढले तेव्हा तुम्ही केवढं होता का? लहान होतो, बैलगाडीतून काढले ते आणि सगळ्या गावातून मिरवणूक काढली. पैसे पण जमा झाले असतील तेव्हा त्यांना काय थोडे बहुत? पैसे काय त्यावेळी 8 आणे 25 पैसे हे मिळायचं. तेव्हा तुम्ही केवढं होता तेव्हा 71-72 पहिली दुसरी असणार त्यावेळी? म्हणजे लहानच होतो का? म्हणजे तुम्हाला एवढं जास्त हे नव्हतं. बरोबर. मला सांगा, आणि काय आठवण आहे का त्यांची, तुमच्या आजीची वगैरे आठवण काय, तुमच्या ह्यांच्या आईची आठवण? पहिली मराठी केसरी कुस्ती झाली त्यावेळी त्यांची आई हजबंड कुस्ती बघायला गेली. बर. ज्यावेळी मुलग्याची कुस्ती होईपर्यंत ते जेवत होते, पाणी बी पित होते. बर. कुस्ती झाल्यानंतरच ते हे करणार. त्या दिवशी जिंकाय पाहिजे, जिंकायलाच पाहिजे. कधी हारला नाही ना मामा तुमचा? कमी सप्पाल बरोबर फक्त हारले. नाही तर बऱ्यापैकी हार नाहीच कधी. भरपूर पैलवानांना मारलं. भरपूर. मग तुम्हाला असे काय कोणत्या पैलवानाकडून कुस्ती एखाद्या नामांकित पैलवानाकडून झाली? 2 पैलवान बाळूपाटला पण गुलाबर्डे झाली. बाळूपाटलांच्या बरोबर झाली, बाळूपाटलांना मारले. ही मी ऐकलंय. गुलाबर्ड्याची गोष्टी बरोबरच पाऊस आला. गुलाबर्डे अशा गोष्टी झाल्या. बरोबर. मोठमोठ्या पैलवान चिटपटच केलं सर. बरोबर. आपल्या बरोबर आता आहेत जे मठ तालमीमध्ये ज्यांनी मामांच्याकडून प्रशिक्षण घेतलं आणि चांगल्या पद्धतीने मामाने त्यांना शिकवलं, असे पोपटमाने पैलवान जे 1984 साली मठ तालमीमध्ये होते. तर त्यांच्याकडून थोडासा मामांचा इतिहास जाणून घ्यायचा आहे. नमस्कार मामा. नमस्कार. लक्ष्मी वाडा पैलवान म्हणून कशी होती तो? पैलवान एक म्हणजे नादच करायचं नाही त्या व्यक्तीचा. एक नंबरचं आणि सगळ्यात चांगलं शिकवणार, वाईट काही सांगणार नाही. सगळं चांगलं व्यायाम करा, कसं करा, किती वाजता उठायचं, किती वाजता व्यायाम करायचा, कुणाला न दिसता व्यायाम करा म्हणायचे ते. सगळ्यांचे देखत उगवतच बैठक्या जोर काय मारू नका. तुम्हाला व्यायाम पैलवान व्हायचंय ना, तुम्ही अंधारात बैठक्या मारल्या, तुमचं तुम्ही माहिती तुम्ही उगाच 500 मारल्यात आणि 1000 सांगा, त्या असलं काही लाडी जबाडी चालायची नाही. आणि सगळ्यांना लहान मुलगा असू दे, मोठा पैलवान असू दे, कोणाला आले नाही का काही नाही, एकदम सरळ स्ट्रेट फॉरवर्ड माणूस. मला एक सांगा, आता जे खासदार म्हणजे मुरलीधर मोहोळ जे आहेत त्यांनी सुद्धा मामांच्या अंडरमध्ये ट्रेनिंग घेतलेलं आहे. पुण्याचे पैलवान होते, शुक्राच्या वांजळ होते, आपलं अमृता मोहोळ होते, आम्ही होतो त्यावेळेला तालमीत ते होते की ते सिनियर, मी लहान होतो त्यावेळेला. मुरलीधर मोहोळांचे वडील वगैरे असणार ते? असतात की. बरोबर. नाही, त्यांचे ते नाही आहे. अमृता मोहोळ हा व्यक्ती वेगळा पैलवान. हा. तो मुंबई म्हणजे एकदम तो पण खतरनाक व्यक्ती. मला एक सांगा,
मामाने खेळत्याला बघण्याचा योग आला का तालमीत मी वगैरे? तालमीत प्रॅक्टिस केलेलं बघितलंय की अमृतामोहोळ ह्यांची लक्ष्मणची कुस्ती मी बघितल्या हौद्यात, परत गुलाब बर्डेच्यावर कुस्ती मी खासबागला बघितली. त्यावेळेला पाऊस आला, हो. कुस्ती सोडवली. मग गुलाब बर्डे पण कसा पहिलवान? चांगला पैलवान होता ते. गुलाब बर्डे पण होय. ते पण वडील जातीचं ना? त्याला नाही ते काय ते मला बिल जातीचं, गुलाब बर्डे बिल जातीचं. हा पण वैशिष्ट्य असं की त्यावेळेला बापूंचं वय मला वाटते 42-43 वय असं. त्यांचं हा आणि त्यांनी 26 वर्षाचे 27 वर्षाचे असतील बघा. तरी मला वाटते एक पाऊण तास कुस्ती चालली होती त्यांची. बर. पाऊण तास कुस्ती चालली होती. पण ते काय तोवर पाऊस असा इतका जोरात आला की कुस्ती सोडली. मला एक सांगा, 42 वर्षी ज्यावेळी त्यांना कुस्ती खेळायला लागलं याचा अर्थ परिस्थिती बेताची होती म्हणून खेळायला लागलं. आर्थिक परिस्थिती फार बेताची. मी सांगू नये, तुम्ही ऐकू नये, अशी एवढे हालत किती दिवस काढत बापू. मी स्वतः आम्ही तालमीत मटण जरी आणलं तर थोडी वाटीवर त्यांना आम्ही ठेवत होतो, सगळीच प्रेमापोटी. हे कुणाकडे काय मागत नव्हते. थंडाई जरी मी म्हणा आम्ही पोरं असं होतो, थंडाई करत होतो आम्ही मोठ्या पैलवानांची. तर आम्ही गेले की त्यातले ग्लासभर असं प्रत्येकजण ठेवायचं. बापू आले म्हणले की बापू इकडे या. कोणाला काय सांगायला नाही, आज सांगायला उघडले, कोणाला काय सांगायला नाही, या मी प्या. अशी परिस्थिती होती. नंतर तिकडं ह्याच्या तालमीत, कॉर्पोरेशनच्या तालमीत तिकडं आम्ही मठातली पोरं 10-20 जण आम्ही तिकडं खेळायला जायत होतो. कारण का तर तिथं लोकांना समजुनीने बघायला किंवा आपल्या मुलांना तालमीत घालवावं अशा तिथं पण आम्ही म्हणजे तिकडं मातंगोसाची तालीम राजनपुरीत तिथं आम्ही जातो. बर. मग बापूला तू कोच होते? होय. मला एक सांगा, बापू व्यक्ती म्हणून कसा मानतो? व्यक्ती म्हणून म्हणजे एकदम प्रेमळ. काय त्या माणसाच्या मनात राग कपट बिपटची काय भानगडच नाही. मग तुम्हाला कधी हौद्यात वगैरे त्यांनी थप्पड मारला प्रकार झालाय का? अजिबात पायावर पाय टाकून बसला की तुम्हाला कावायचीच मला म्हणायचं असं पाया तिथे टाकून बसायचं नाही. आणि मला सेपरेट साईडला घेऊन सांगायचे, तुला कोण नाही बघ, हे असं करायचं, असं केलं तरी असं होतंय, नाहीतर मग मी साहेब सगळ्यांचं त्याचं ऐकूनच दुसरं वसत कोण तिनेच होती. बरोबर. आणि आपलीपणानं सांगायची. पण असं चिडून किंवा असं मारान असं बाकीची पैलवान कसं चाबूक छापाटी घेऊन असायचे, यांचं काय नाही, व्यवस्थित सांगणार समजा हे केलंच तर असं होणार नाही, तर मग कशात तालीम करतो, जा घराकडे शेत असं बोलणार. होय. आणि आठवण करून देणार, आठवण करून परिस्थितीची आठवण करून देणार. परत होय होय. आणि चांगलं आणि निर्मळ असतो. मनात घाण मला वाटते त्या माणसाच्या कपटी, नाहीतर एखाद्याला काहीतरी वाईट सांगावं शिकवावं अजिबात नाही. तर कोण वैरी आला तर त्याला चांगलंच सांगणार. मग मला एक सांगा, हा एक प्रश्न मला विचारायचा आहे, एवढा चांगला माणूस असूनही शेवटी असं का झाला, असा अंत का व्हायला पाहिजे असं परवाना? मला असं वाटतं की देवच नाहीच आहे. मला व्यक्तिगत पोपट म्हणायला असं वाटते, देवच नाही, चांगला वागणाऱ्या माणसालाच त्रास आहे. बघा तुम्ही बातक्या विचार करा, एवढं चांगला वागून माणूस ही परिस्थिती. भरपूर पैलवानांची तोंडात माहिती की लक्ष्मी म्हणाले म्हणजे माणूस एकदम अप्रतिम व्यक्ती, म्हणजे एकदम निस्वार्थी माणूस, कधीही कुणाला त्रास उलट न बोलणारा किंवा कधीही कुठल्या पैलवानाला अन्याय केला नाही त्या माणसानं. कधी महाराज केसरी एखादा निघाला तर त्याला थांबवलं आणि दुसऱ्याला महाराज केसरी बनवलं असलं पण काही केलेलं नाही. मी साहेब 30-35 वर्ष झालं असेल, 94ला मी परत आलो, तर मी बरेच वेळेला असं ग्रामपंचायतीचे त्याच्यात कुस्तीचं मैदान घेतलं की बाबा गावात एक कुस्ती हे घ्यावं, हा आखाडा घ्यावा आणि त्या आखाड्याचं नाव डबल मराठी लक्ष्मी वॉर्डर असावं. आणि खाली आमच्या मानेवाडीमध्ये एक आखाडा व्हावा, तिथं नाव कोल्हापूरचा हुकमी एक्का विष्णुमाने व्हावं. हे असं मी पहिल्यापासून बोलतोय आणि मी त्यासाठी बरेच प्रयत्न केले की काय मला हे आलेलं नाही अजून. आता बघूया, आता ह्या पंचवर्षीला तरी येते बघूया. अशा ह्या लक्ष्मी वॉर्डरांच्या नावाने एखादी कमान म्हणा किंवा गावात एखादा आखाडा व्हायला पाहिजे, ही म्हणजे माझीच नाही भरपूर लोकांची ही आहे, इच्छा आहे. मला एक सांगा, परवा मी मारुती पाटील म्हणून पैलवान आहेत, यांच्याबरोबर वाचण्याचे होते, माझे वस्तादच ते पण. मग ते मारुती पाटलांची मुलाखत घेतली तेव्हा त्यांनी सांगितले की युवराज पाटील बाळा गायकवाडांना म्हटले की एवढा मोठा डबल महाराज केसरी चुटकीनं दगडफोडा जातोय, त्यांना कुठं नोकरी लावायला पाहिजे. पण शंकरांना पुजारी यांची मी मुलाखत घेतली तर त्यांनी सांगितलं बाळासाहेब ठाकरे कोल्हापूरला आले होते आणि त्यांना कोणतं सांगितलं बाळासाहेब ठाकरेंना की लक्ष्मीवाडा डबल महाराज केसरी दगड फोडतोय, ते बाळासाहेब ठाकरे जेव्हा म्हणले कोल्हापूरकरांना तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे म्हणले, कारण ते कडक बोलायचेच की तुमच्या गावचा एवढा मोठा महाराज केसरी कुस्ती म्हणजे पंढरी असणारी कोल्हापूर, इथला महाराज केसरी दगड फोडतोय, ही फार शोकांतिक आहे. म्हटलं मग दुसऱ्या दिवशी यांना नोकरी लावण्यात आली. पण ज्यावेळी मारुती पाटील त्यांना बोलवाय आले तेव्हा कोल्हापूरला जायला सुद्धा यांच्याकडे पैशाची नव्हती. ही खरी वस्तुस्थिती आहे.
फार फार मी डोळ्यानं बघितले, मी समोर बघितलेली परत मी पण अठरातच होतो इथं, मी अठरातच होतो. ते त्यांना माझी परिस्थिती सगळी माहीत आहे, मला पण त्यांची परिस्थिती माहीत आहे. पण त्यांची उतार त्या काळातली मी त्यात साक्षीदार आहे. त्यांच्या म्हणजे 84 नंतरचा, 84 नंतरचा मी तिने सकाळ संध्याकाळ तलमठात यायचे व्यायाम करायला. आम्ही सगळं काय त्यांचं म्हणजे सगळं तेल पाणी म्हणा किंवा काय असेल सगळी पोरं, कोण त्यांना एक शब्द उलट नाही, कधी काय नाही, काही नाही. आणि मला वाटतं बाकीच्या लोकांनी सुद्धा त्यांना कधी काही उलट बोललं ना, अजिबात नाही, काय नाही, विशेष नाही, विशेष नाही. तिने येऊन तालमीत भाऊ देतो कुस्ती लागले की बसले, तिने ह्या वयात सुद्धा 4-5 जणांनी ओढून काढत होते. मी वय जास्त झालं. होय होय होय, ऐकायचे नाही त्यांच्या अंगात. आणि एखादा कोणता जर लई शेड्डू मारला म्हणले की लगेच लंगोटा घातला ये ते उतरायचे. मग ते मला लई पुरपोरायचं नाही, करून दाखवायचं, बोलून दाखवायचं नाही. होय होय, असं तुम्ही बघितलं? मी बघितलंय. तर तिटी टाकून असं पायावर बसलं की आवडायचं नाही, सरळ बसायचं. आपण एखाद्या शाळेत बसतोय शिकायला, तसं सरळ बसायचं. जो काय पुढचा डाव करतोय ते डाव बघायचा. एवढं मी हे करणार ते करणार, काय बोलायचं नाही, करून दाखवायचं. केलेलं दिसते की म्हणाली एवढं. होय होय. मग मला एक सांगा, यांचा ते अपघात झाला शेवटी, किंवा अपघात त्यांच्या म्हणजे शेवटच त्यांचा अंतच म्हणूया आपण तेव्हा. मला बांबूडच्या मागच्या आपण आलो साहेब, काय झालं म्हणजे असा असा ऍक्सिडेंट झाला, तुमचे गावचे परवाने कोण, तुला फोन लक्ष्मी ओढा, काय सांगताय. मला वाटते पाटपाटाचा मला फोन आला. मग मला कळालं सगळं ते. मग आम्ही फोन केले, मग आम्हाला युवराज तुम्ही गेलता का तिकडे? नाही गेलो, किती गेली होती. तुम्ही गेलता? मग तुम्ही त्यांची तब्येत, यांना पण जोराचा मार बसतो का? हात बीत बोट मोडली होती त्यांची. हात मला वाटतं 4-5 ठिकाणी हात करतात, बोट मोडली होती. वाढले त्यावेळी काय परिस्थिती होती? काय सांगण्यासारखी परिस्थिती नव्हती. आम्ही स्वतः गावात ती अंत्ययात्रा काढली आम्ही, तर आम्ही उचलून घ्यायला आम्हीच होतो सगळे पोर, गाड्यावर ट्रॅक्टरमध्ये घालून त्यांना हे काढलं. फार फार वाईट, खूप शक्य नाही होणं. महाराष्ट्र केसरी मी म्हणतो त्याची 100 एकर जमीन असू दे, आणि त्या वडिलांना सांगायचं की मी महाराष्ट्र केसरी मुलग्याला करतोय, मी फेटा बांधायला तयार, शक्य नाही. आणि त्या व्यक्तीनं नसताना काय खायला नसताना म्हणा, फक्त वडील कडक होते. मला ते बजरंग वड्डभूषण तिने सांगितलं होतं की ह्यांचे वडील, हिने एकदम शांत, खरं वडील लई कडक होते. वडिलांना पण असं अजिबात वावगं काय सणवायचं नाही. तर गाव तिकडं आणलं, वरनं सकाळी मेहनत करून परत दगड पडून परत आणले की खा पी झोप, 4-5 घेतल्या तर गावातल्या. ते एवढ्या बैठक्या मारायच्या, एवढ्या जोर मारायच्या, तेवढं मेहनत करून घ्यायचं त्यांना. हो, ते एकदम स्ट्रिक्ट होते एकदम. त्यांना वावगा अजिबात कडक होते, ते त्यांचा स्वभाव कडक होता. ते मला बजरंग वड्डभूषण आहेत ते, म्हणजे आम्ही पैलवानकीच्या सांगड घेतले, त्यामुळे आम्हाला ते सांगायचं. त्यांच्या वडिलांना तुम्हाला बघण्याचा योग आला नाही? त्याच्या वडिलांना बघण्याचा योग आला. म्हणजे सर्व गुण संपन्न असणारा पैलवान म्हणजे लक्ष्मण वडा. आणि मी सांगतो तुम्हाला त्यांचा एक स्वभाव की त्यांच्या खिशात रुपया जर नसला तर कोणाकडे मागणार नाही. बघा, कोणाकडे अजिबात नाही मागणार नाही, कोणाकडे मागणार नाही असा माणूस होता. स्वकृषीनं कोणी दिलं तरच घेणार, नाही तर मागणार नाही. मी कधी गरीबी परिस्थिती आपली कधी दाखवणार पण नाही चेहऱ्यावर. तो तर काय खायला देतो किंवा असं काय म्हणलं का नाही असं करायचं आणि गप यायच्यात खाली म्हणलं. नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. फार वेगळा. म्हणजे तुम्ही पैसे जर नको म्हटला तर पोपट घेणार नाही माझ्याला पैसे म्हणून. खायचेच नाही. पाना नाही सांगितलं तरी सुद्धा 1-2 रुपये असलं तर पान खायला मी स्वतः कितीतरी वेळा दिल्या. तालमीत पण मी तसंच गेलं काय. होय होय, मी मालिश करणार, तेल लावणार, सगळं मी अगदी पोरग्यावर मी त्यांची सेवा केली जाते. आणि तिने पण मला भरपूर सहकार्य केले शब्दात. मी आता पण ते तिथं सांगू शकत नाही तुम्हाला, अशी परिस्थिती आहे. एवढं तिने पण मला सहकार्य, एवढं चांगलं सांगितलं मला. काही तिने पैसे दिले नाही काही नाही, पण सांगणं सुद्धा. मला एक सांगा, अशा व्यक्तीचं 1 तासात जरी सानिध्य असेल तरी माणूस एक आयुष्याचं कल्याण होऊ शकतं काय? होऊ शकते खरंच ना. होऊ शकते. मी असं का म्हणतोय, कारण मी आता भरपूर लोकांच्या मुलाखती घेतोय सर. मुलाखती घेताना एखादा पैलवान भेटतो आणि त्या पैलवानाची मुलाखत घेतली की त्यांच्या सानिध्यात 10 मिनिटं राहिलं की स्वतःला एक ऊर्जा मिळते, मला काहीतरी करायला पाहिजे. अशी लोक आहेत सर अजून सुद्धा. तशातलं एक व्यक्तिमत्व म्हणजे लक्ष्मण वडा. मी भाग्यवान आहे की आज त्यांच्या घरामध्ये आम्ही आलो, ज्या घरामध्ये ते राहिलेत, ज्या घराला त्यांचे पाय लागलेत,
ज्या घरामध्ये त्यांनी वास्तव्य केलं, घर हे पडीक आहे. मी महाराष्ट्र गव्हर्नमेंटला मी एवढंच सांगेन की हे घर एक म्युझियम टाईपचं बनलं पाहिजे. ही एक वास्तू अशी आहे की डब्बल महाराज केसरी लक्ष्मण वडार यांचं घर आहे. त्या घराला गव्हर्नमेंटनं याला रिनोव्हेशन करून एक चांगल्या पद्धतीचं एक म्युझियम बनण्याचं कार्य करावं. आणि हा महाराज केसरी जे अप्रतिम व्यक्तिमत्व होता, तो महाराज केसरी त्यांचं म्हणजे खितपत त्यांचं आयुष्य गेलं, गरिबीत आयुष्य गेलं, त्यांच्या गदा सुद्धा त्यांना मोडाव्या लागल्या. हे दुर्दैव आहे. जातीनं वडर आयुष्यभर दगडं फोडली, सुटकी खांद्यावर घेऊन दगडं फोडण्याचं म्हणजे फार वाईट दिवस. आज एखादा साधा महापौर केसरी जरी झाला एखादा पैलवान तर तो फार मोठा पैलवान बनतो. तर डबल महाराज केसरी असणारा लक्ष्मण वडार यांचं घर रिनोव्हेशन करायला सुद्धा त्याच्याकडे पैसे नव्हते. शेवटीची परिस्थिती फार वाईट होती. अशातून त्यांचं जीवन हे म्हणजे जीवनाचा अंत झाला. हे फार एक दुर्दैवाची गोष्ट आहे. अशा लक्ष्मण वडारांच्या घरी आलो आणि त्यांचा एक दर्दनाक इतिहास हा समाजापुढे ऐकण्याचा आणि मांडण्याचा प्रयत्न मी केला. आणि मला सांगण्याचं कार्य हे त्यांचे भाचे पवार साहेबांनी सांगितलं. त्याचबरोबर पोपट माने जे पैलवान त्यांच्याबरोबर मठ तालमीत होते त्यांनी सांगितलं. तर मी यांचा आभारी आहे. आणि सर्व लोकांना मी एवढंच सांगतो की आपण सुद्धा असे जे पैलवान आहेत ज्यांना अडचणी आहेत अशा पैलवान आपण सर्वांनी मदत करूया आणि त्यांना पण आपल्या बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न करूया. आणि यांची आठवण जपून इतिहासामध्ये एक यांची ऊर्जादायक कार्य आहे सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करूया. एवढंच मी सांगतो आणि थांबतो. नमस्कार.